छात्रों, सभी को स्वागत। आज इस दिवस बड़ेगर की बेटी इस गद्य के वागा 4 के बारे में जानकारी प्राप्त करेंगे। मुंशी प्रेमचंद जी ने इस गद्य में एक मध्यम वर्गीय परिवार का चित्रण व्यक्त किया है। देखिए, वागा 4। बेनी माधव सिंह बेटा बुद्धिमान को मूर्खों की बात पर ध्यान नहीं देते। देखिए, श्रीकंठ सिंह शनिवार घर आता। उस संदर्भ में लाल बिहारी सिंह और आनंद के बीच एक घटना घटित हुआ। घर में झगड़ा हुआ था। उसके बारे में श्रीकंठ सिंह को मालूम नहीं है। उस विचार के बारे में चर्चा होता है। देखिए, उस संदर्भ में बेनी माधव सिंह अपना छोटे भाई छोटा लाल बिहारी सिंह की ओर से बोलता है। देखिए, श्रीकंठ सिंह बेटा बुद्धिमान लोग मूर्खों की बात पर ध्यान नहीं देते। नीनो लाल बिहारी सिंहನ ಕಡೆ ಗಮನವನ್ನು ಕೊಡಬೇಡ, बात पर नहीं ध्यान देते। ಅವನ ಕಡೆ ಗಮನವನ್ನು ಕೊಡಬೇಡ, ಓದಿಲ್ಲ, अनपढ़ है, तुम्हारा भाई है, उसको जानकारी दीजिए, ತಿಳುವಳಿಕೆ ಹೇಳು, ತಪ್ಪು ಮಾಡಿದಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿ वो बेसमझ लड़का है, ಅವನು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಂಡಿಲ್ಲ, गलत काम किया, क्षमा कीजिए, ತಪ್ಪು ಕೆಲಸ ಮಾಡಿಬಿಟ್ಟಿದ್ದಾನೆ, ಕ್ಷಮಿಸು ಅಂತ ಬೇನಿ ಮಾಧವ್ ಸಿಂಗ್ ಶ್ರೀಕಂಠ ಸಿಂಹನ ತಂದೆ ಬೇನಿ ಮಾಧವ್ ಸಿಂಹ ಹೇಳ್ತಾರೆ ಸಂದರ್ಭ। श्रीकंठ उसकी इस दुष्टता को मैं कदापि नहीं सह सकता। श्रीकंठ सिंह आता है, पूरा घर में चर्चा होता है। लाल बिहारी सिंह को खड़ा उसे आनंदी को और फेंका। उससे बहुत उदास हुआ। पादरक्षೆಯಿಂದ लाल बिहारी सिंह ಆನಂದಿಗೆ ಎಸ್ತಿರುವಂತದ್ದು लाल बिहारी श्रीकंठ सिंहನಿಗೆ ತುಂಬಾ ಮನಸ್ಸಿಗೆ ಬೇಸರ ಆಯಿತು। क्षमा नहीं कर, क्षमिसोदिಲ್ಲ ಹೇಳ್ತೇನೆ, क्षमिसोदिಲ್ಲ ಬೇನಿ ಮಾಧವ ಸಿಂಹ। श्रीकंठ सिंह का पिता बेनी माधव सिंह कहता है, परंतु श्रीकंठ सिंह नहीं मानता। आपको यदि वो अधिकार प्यार है तो मुझे विदा कीजिए, मैं अपना बाल आप संभाल दूंगा। यदि मुझे रखना चाहता है तो उससे कहिए जहाँ चाहे चला जाए। ಮನೆಯಲ್ಲಿ ನಾನಿರಬೇಕು, ಇಲ್ಲ लाल बिहारी सिंह मैं रहना चाहिए या लाल बिहारी सिंह रहना चाहिए, ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಬ್ಬರಿರಬೇಕು, ಈ ವಿಚಾರವನ್ನು ಹೇಳು ಎಂದು ತಂದೆಗೆ ಹೇಳಿ श्रीकंठ सिंह कहता है, यदि मुझे रखना चाहते हैं तो उससे कहिए जहाँ चाहे चला जाए। अब यह मेरा अंतिम निश्चय है, ಕೊನೆಯ ತೀರ್ಮಾನ ನಂದು, ನಾನಿರಬೇಕು, ಇಲ್ಲ लाल बिहारी सिंह भाई। गलत काम किया, ಈ ಪಾದರಕ್ಷೆಯಿಂದ ಎಸೆದಿರುವುದು ದೊಡ್ಡ ತಪ್ಪು, ಇದನ್ನು ನಾನು ಕ್ಷಮಿಸೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಶ್ರೀಕಂಠ ಸಿಂಹ ಹೇಳ್ತಾರೆ। लाल बिहारी सिंह दरवाजे की चौखट पर चुपचाप खड़ा बड़े भाई की बातें सुन रहा था। लाल बिहारी सिंह बाहर बड़े निंतुಕೊಂಡು ಕೇಳ್ಕೊಂತಾ ಇದ್ದ, सुन रहा, अपना बड़े भाई श्रीकंठ का विचार बात सुन रहा था, बाहर बड़े निंतುಕೊಂಡು ಕೇಳಿಸ್ಕೊಂತಾ ಇದ್ದ ಅಣ್ಣನ ಮಾತುಗಳನ್ನು। वो उनका बहुत आदर करता था, ಅಣ್ಣನಿಗೆ ತುಂಬಾ ಆದರ ಗೌರವವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದ, ಅಣ್ಣನ ಮೇಲೆ ತುಂಬಾ ವಿಶ್ವಾಸವಿತ್ತು। उसे कभी इतना साहस न हुआ कि ಎಂದೂ ಕೂಡ ಇದರ ದುಸ್ಸಾಹಸನ ಮನೆಯಲ್ಲಿ ಮಾಡಿರಲಿಲ್ಲ लाल बिहारी सिंह। मन में परिवर्तन हुआ, ये मनुष्य परिवर्तन आता है। श्रीकंठ के सामने चारपाई पर बैठ जाए, हुक्का पी ले या पान खा ले, श्रीकंठ सिंहನ ಮುಂದೆ ಅವನು ಕೂತ್ಕೊಂತ ಇರಲಿಲ್ಲ, ಗುಡುಗುಡಿಯನ್ನು ಸೇರ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ, ಪಾನ್ नहीं खाता था, पान ಎಲೆಯನ್ನು ಹಾಕ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ। ಅಣ್ಣನ ಬಗ್ಗೆ ಗೌರವವಿತ್ತು। बाप का भी वो इतना मान ना करता था, ತಂದೆಗಿಂತ ಹೆಚ್ಚಿನ ಗೌರವ विश्वास है श्रीकंठ सिंहನ ಮೇಲೆ लाल बिहारी तो छोटे भाई को अपना बड़े भाई श्रीकंठ
जब वो इलाहाबाद से आते तो उसके लिए कोई ना कोई वस्तु अवश्य लाते। श्रीकंठ सिंह इलाहाबाद में दफ्तर में काम करता था। आने के दिन शनिवार श्रीकंठ सिंह को कोई ना कोई चीज लेकर आता। ನೌಕರಿಯನ್ನು ಮುಗಿಸಿ ಶನಿವಾರ ಬರುವಾಗ ತನ್ನ ತಮ್ಮನಿಗೆ ಒಂದಲ್ಲ ಒಂದು ವಸ್ತುವನ್ನು ತರ್ತಾ ಇದ್ದ ಪ್ರೀತಿಯಿಂದ। ಇವೆಲ್ಲ ನೆನಪು ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। लाल बिहार सिंह मन में परिवर्तन हुआ है, घर में गलत काम किया। देखिए जब वो इलाहाबाद से आते तो उसके लिए कोई ना कोई वस्तु अवश्य लाते। मुगदर की जोड़ी उन्होंने बनवा दी थी। पिछले साल जब उसने अपने से डयोंडे जवान को नागपंचमी के दिन दंगल में पछाड़ दिया। नागर पंचमिಯ ದಿನದಂದು ಕುಸ್ತಿಯಲ್ಲಿ ಯಾರೋ लाल बिहार के सिंह जयशील ಗೆದ್ದಿರ್ತಾರೆ। उस संदर्भ में श्रीकंठ सिंह को खुशी होता है अपना छोटे भाई दिन दंगल में पछाड़ दिया। तो उन्होंने पुलकित होकर अखाड़े में जाकर उसे गले से लगा लिया। ನಮ್ಮ ಅಖಾಡದಲ್ಲಿ ಕುಸ್ತಿಯಲ್ಲಿ ಗೆದ್ದಿದ್ರಿಂದ ಗೆದ್ದದ್ರಿಂದ ಶ್ರೀಕಂಠ ಸಿಂಹ ಅಖಾಡದಲ್ಲಿ ಹೋಗಿ ತಮ್ಮನನ್ನ ತಬ್ಬಿಕೊಂಡಿರು। ಗಲೆ ಲಗಾಯ ಖುಷಿಯಿಂದ 5 ರೂಪಾಯಿ ಹಣವನ್ನು ಕೂಡ ಕೊಟ್ಟಿದೆ। ಎಲ್ಲ ನೆನಪಾಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಶ್ರೀಕಂಠ ಸಿಂಹ ಯಾದ ಹಣ ಬಗ್ಗೆ ಎಷ್ಟು ಪ್ರೀತಿ ಇತ್ತು ಇವೆಲ್ಲ ನೆನಪು ಮಾಡ್ಕೊಂಡಿದೆ। ಜಾಗ उसके गले से लगा लिया था, गले से लगा लिया था, ಅದನ್ನು ತಬ್ಬಿಕೊಂಡಿರು। 5 रुपये के पैसे लुटाए थे। ऐसे भाई के मुंह से आज ऐसी उदय विदारक बात सुनकर लाल बिहारी को बड़ी ग्लानि हुई। इंಥ ಪ್ರೀತಿಯ ಅಣ್ಣನನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಇರುವ ಮಾತನ್ನ ಕೇಳಿ, ಅಣ್ಣನ ಮಾತುಗಳನ್ನು ಕೇಳಿ लाल बिहारी ತುಂಬಾ ದುಃಖ ಆಗ್ತಾ ಇದೆ। ಮನೆಯಲ್ಲಿ ನಾನಿರಬೇಕಿಲ್ಲ, ಅವನಿರಬೇಕು। घर में मैं रहना चाहिए, वो लाल बिहारी सिंह रहना चाहिए, बताइए ಹೇಳು ಅಂತ ತಂದೆಗೆ ಹೇಳಿ ಮಾಧವ ಸಿಂಹನೇ ಶ್ರೀಕಂಠ ಸಿಂಹ ಹೇಳಿರುವಂತಹ ವಾಕ್ಯಗಳು ಮನಸ್ಸಿನ ಮೇಲೆ ಪರಿಣಾಮ ಬೀರುತ್ತೆ। लाल बिहारी सिंह को वो कूट कूट कर रोने लगा। कूट कूट कर दुक्कड़ी से होता है। लाल बिहारी सिंह में परिवर्तन हुआ। इसने संदेश नहीं की, अपने किए पर पछता रहा था। ಪಶ್ಚಾತ್ತಾಪವನ್ನು ಪಡ್ತಾ ಇದ್ದ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲೇ ಎಲ್ಲ ಹಿಂದಿನ ವಿಚಾರಗಳನ್ನೆಲ್ಲ ನೆನಪು ಮಾಡ್ಕೊಳ್ತೇನೆ, ಘಟನೆಗಳನ್ನು ನೆನಪು ಮಾಡ್ಕೊಳ್ತೇನೆ। ಯಾದ कर रहा था, चिंता कर रहा था, अपना ಪಶ್ಚಾತ್ತಾಪವನ್ನು ಪಡ್ತೇನೆ। ನಾನು ಯಾಕೆ ಈ ಥರ ಬಾಲಕಿಯಿಂದ ನಾನು ಹೊಡೆದೆ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತೇನೆ। बाई के आने से एक दिन पहले से उसकी छाती धड़कती थी कि देखो भैया क्या कहते हैं। अण्ण ಬಂದಾಗ ಏನು ಮಾಡಬಹುದು? ಗುರುವಾರ ಘಟನೆ ನಡೆದಿತ್ತು, ಜಗಳ हुआ था। ಶನಿವಾರ ಶ್ರೀಕಂಠ ಸಿಂಗ್ घर आया। ಶನಿವಾರ ಬಂದ, ಬರೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ 2 ದಿವಸ ಮುಂಚೆನೇ ಈತ ಹೃದಯ ಬಡಿತ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಆಯಿತು। धड़कता, चिंता करता था, भैया क्या कहता है। ಎದುರ್ತಾ ಇತ್ತು ಮತ್ತೆ। माय उनके सम्मुख कैसे जाऊंगा, अण्णನ ಮುಂದೆ ಹೆಂಗೆ ನಾನು ಮುಖವನ್ನು ತೋರಿಸ್ತೀನಿ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತೀನಿ। उससे कैसे बोलूंगा, ಏನಂತ ಹೇಳಿ ಅಣ್ಣನಿಗೆ ನಾನು मेरे आगे उनके सामने कैसे उठेंगे, ಹೆಂಗೆ ನನ್ನ ಕಣ್ಣಿಂದ ನೋಡಿ ಅಣ್ಣನನ್ನ ತಲೆ ಎತ್ತಿ ನೋಡಿ। उससे समझता कि भैया मुझे बुलाकर समझा देंगे। लाल बिहारी मन में सोचा था भैया बुलाकर जानकारी देता, ತಿಳುವಳಿಕೆ ಹೇಳಬಹುದು ಅಂತ ಕಾಯ್ತಾ ಇದೆ। ಈ ಥರ ಆಗುತ್ತೆ ಅಂದ್ಕೊಂಡಿರೋ, ಮನೆಯಲ್ಲಿ ನಾನಿರಬೇಕು ಅವನಿರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಅಂದ್ಕೊಂಡಿರಲು ಒಬ್ಬನೇ ಕರೆದು ಹೇಳ್ಬೋದು, ತಿಳುವಳಿಕೆ ಹೇಳಬಹುದು, जानकारी देना है सोच रहा। इस आशा के विपरीत आज उसने उनके निर्दयता की मूर्ति बने हुए पाया। ಈಗ ನಿರ್ದಯ मूर्ति है यारो श्रीकंठ सिंह। अपने छोटे भाई लाल बिहारी के ऊपर बहुत गुस्सा आया है। वह मूर्ख था, परंतु उसका मानना कहता था कि भैया मेरे साथ अन्याय कर रहे हैं। यदि श्रीकंठ उसे अकेले में बुलाकर अकेले में ಒಂಟಿಯಾಗಿ ನನ್ನ ತಿಳುವಳಿಕೆ ಹೇಳಬಹುದು ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದ लाल बिहारी।
दो चार बातें कर देंगे, इतना ही नहीं दो चार तमाचे भी लगा देते तो कदाचित उसे इतना दुख ना होता। पर भाई का यह कहना कि अब मैं इसकी सूरत नहीं देखना चाहता। सूरत मुखವನ್ನು ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ, ಅವನ ಮುಖ ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಲಾಲ್ ಬಿಹಾರಿ ಮನಸ್ಸಿಗೆ ತುಂಬಾ ನೋವನ್ನುಂಟು ಮಾಡಿತು। सूरत देखने की इच्छा नहीं है, लाल बिहारी घर में रहना चाहिए, मैं रहना चाहिए, उसको सूरत नहीं देखता हूँ ಹೇಳಿದಂತ ವಿಚಾರ ಲಾಲ್ ಬಿಹಾರಿ ನೋವನ್ನುಂಟು ಮಾಡಿದೆ। और रोता हुआ घर आया, अड़ता अड़ता मने ಒಳಗೆ ಬಂದಂತೆರೋ ಲಾಲ್ ಬಿಹಾರಿ ಸಿಎಂ कोठरी में जाकर कपड़े पहने। कोठरी कोठरी का मतलब कोಣೆ, ತನ್ನ ರೂಮಿಗೆ ಹೋಗಿ ಬಟ್ಟೆಯನ್ನು ಹಾಕಿಕೊಂತಾನೆ। आगे पहुंची मैंने कಣ್ಣೀರನ್ನು ಒರೆಸಿಕೊಂತ। जिसमें कोई यह न समझने की रोता था। तब आनंदी ने द्वार पर आकर बोला, आनंदी हत्र ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಹೇಳಿದ ನಾಲ್ಗೆ ರೆಡಿಯಾಗಿ ಬರ್ತಾನೆ, ಓಡಿ ಹೋಗಿ ಬಟ್ಟೆಯನ್ನು ಹಾಕೊಂಡು कपड़ा पहनकर दरवाजे के पास आता है। लाल बिहारी से घर छोड़कर जाने के लिए तैयार है, मने बिಟ್ಟು ಹೋಗಲಿಕ್ಕೆ तैयार है। तब आनंदी ने द्वार पर आकर बोला, भाभी भैया ने निश्चय किया है कि वो मेरे साथ घर में ना रहेंगे। ಅಣ್ಣ ನಿಶ್ಚಯ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ನಾನಿರಬೇಕಿಲ್ಲ ಅಣ್ಣ ಇರಬೇಕು ಅಂತ ನಿಶ್ಚಯ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅದರಿಂದ ನಾನು ಮನೆ ಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ತೀನಿ। घर छोड़कर जाता हूँ, मुझे क्षमा कीजिए, नನ್ನನ್ನು ಕ್ಷಮಿಸಿ ಎಂದು ಕೇಳಿಕೊಂಡು ಅಳುತ್ತಾ। देखिए साथ घर में ना रहेंगे, ಅಣ್ಣ ನನ್ನ ಜೊತೆ ಇರಬೇಕು ಇಷ್ಟಪಡೋದಿಲ್ಲ ಅಂತ अपराध ಮಾಡಿದ್ದೀನಿ। अपराध क्या है? मेरा गलत हुआ है, क्षमा कीजिए। अब वो मेरा मुंह नहीं देखना चाहते, ನನ್ನ ಮುಖವನ್ನು ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಅವರು ಇಷ್ಟಪಡೋದಿಲ್ಲ। इसीलिए अब मैं जाता हूँ, ಆದ್ದರಿಂದ ನಾನು ಇದರಿಂದ ನನ್ನ ಮನೆಯನ್ನು ಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ತೀನಿ। उन्हें फिर मुंह ना दिखाऊंगा, ನಾನು ಮತ್ತೆ ಮುಖವನ್ನು ತೋರಿಸಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡೋದಿಲ್ಲ, ಅಣ್ಣ ಹೇಳಿದ್ದೇನೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇರೋದಿಲ್ಲ। मुझसे जो कुछ अपराध हुआ उसे क्षमा करना, ನನ್ನಿಂದ ಅಪರಾಧ ಆಗಿದೆ, ನನ್ನ ಕ್ಷಮಿಸಿ ಅಂತ अपना भाभी से कहा था। लाल बिहारी सिंह ने भाभी से पूछता है, विनम्रता से पूछता है, ಕೇಳಿಕೊಂಡೆ मन परिवर्तन हुआ संपूर्ण रूप में अपना गलत तन्न तप्पु अनिवार्य लाल बिहारी सिंह का यह कहते कहते लाल बिहारी का गला भर गया। ತುಂಬಾ ವೇದನೆ ದೊಡ್ಡದ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। जिस समय लाल बिहारी सिंह सिर झुकाए आनंदी के द्वार पर खड़ा था, उसी समय श्रीकंठ सिंह भी आगे लाल के बाहर से आए। भाई को खड़ा देखा तो घृणा से आगे फेर ली और इतना कर निकल गई मानो उसकी परछाई से दूर भागते हो। परछाई का मतलब परिचय, प्रतिबिंब, परिचय। लाल बिहारी ನಿಂತಿರುವಂತ ಪ್ರತಿಬಿಂಬವನ್ನು ನೋಡ್ತಾರೆ ಯಾರು? ಶ್ರೀಕಂಠ ಸಿಂಹ। आनंदी ने लाल बिहारी की शिकायत तो की थी, मन में आनंदी सोच रही ನನ್ನ ಕಾರಣದಿಂದ ಇಬ್ಬರ ನಡುವೆ ಜಗಳ ಆಗಿದೆ, ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೆ, ನಾನು ಯಾಕೆ ಹೇಳಿದೆ ಪಶ್ಚಾತ್ತಾಪವನ್ನು ಪಡ್ತಾ ಇದ್ದ आनंदी ने लाल बिहारी की शिकायत, शिकायत ಅಂದರೆ ದೂರು ಚಾಡಿ, शिकायत ಆರೋಪ ಮಾಡುವಂಥದ್ದು। लेकिन मन में पछता रही थी, ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಪಶ್ಚಾತ್ತಾಪವನ್ನು ಪಡ್ತಾ ಇದ್ದು। वह स्वभाव से ही दयावती थी, आनंदी दयावती, करुणे आनंदी दयावती। उसे इसका तनिक भी ध्यान नहीं था कि बात इतनी बढ़ जाएगी। वो मन में अपने पति पर झुंझला रही थी कि यह इतने गर्म क्यों होते हैं। याके लाल श्रीकंठ सिंह गरम कोपಗೊಂಡಿದ್ದಾರೆ, क्यों गुस्सा आया है। लाल ने पूछा क्षमा कीजिए, क्षमिಸಿ ಕೇಳಿದ್ರೆ ನಾನು ಯಾಕೆ ಕ್ಷಮಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂತ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಅನ್ಕೊಂತಾ ಇಲ್ಲ ಗಂಡನ ಬಗ್ಗೆ। उस पर यह भय भी लगा हुआ था कि कहीं मुझसे इलाहाबाद चलने को कहे तो
ಹೇಳ್ತಾರೆ ಬಾವಿಸಿ ಕಹಾರಾಯ್ ಮೈ ಜಾನಕ ನಾನು ಹೋಗ್ತೀನಿ ರೆಡಿ ಇದ್ದೇನೆ ಜಾನಕಿಗೆ ದಯಾ ಕ್ಷಮಾಗಿ ನನ್ನನ್ನು ಕ್ಷಮಿಸಿ मेरा अपराध हुआ है भैया क्षमा करना चाहिए मेरे साथ घर में रहने की इच्छा नहीं है भैया को अಣ್ಣನಿಗೆ ನನ್ನ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಇಚ್ಛೆ ಇಲ್ಲ ಅಣ್ಣ ಕ್ಷಮಿಸಿದ್ರೆ ನಾನು ಹೋಗ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು मुझसे जो कुछ अपराध हुआ क्षमा करना तो उसका रहा सहा क्रोध भी पानी हो गया वो रोने लगी ये विचार में ಹೇಳ್ತಿ ಹೇಳ್ತಾರೆ फूट फूट कर रोदन कर रहे दुख कड़िसी अड़ता है लाल सिमु मन का मैल धोने के लिए नयन जल से उपयुक्त और कोई वस्तु नहीं है श्रीकंठ को देख कर आनंदी ने कहा श्रीकंठ आनंदी लाल बाहर खड़े बहुत रो रहे हैं श्रीकंठ ने आनंदी लाल लाल बिहार सिंह ಬಾಗಲ ಬಳಿ ನಿಂತ್ಕೊಂಡು ಹೊರಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ क्षमा की ಅದನ್ನು ಕ್ಷಮಿಸಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಶ್ರೀಕಂಠ तो मैं क्या ಏನು ಮಾಡಲಿ ಅವನು ಹೊರಡ್ತಾ ಇದ್ದ ನಾನೇನು ಮಾಡಲಿ ಅಪರಾಧ್ಯ क्या करना चाहिए ನಾನು ಏನು ಮಾಡಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಶ್ರೀಕಂಠ आनंदी बार बार भीतर बुलाओ आनंदी ಹೇಳಿ भीतर ಅಂದ್ರೆ ಒಳಗಡೆ ಆತನನ್ನು ಕರೆಯಿರಿ बुलाइए मेरे जीव में आग लगे मैंने कहा से यह झगड़ा उठाया लेकिन नन्निंदले झगड़ा आया ನಾನು ಯಾಕಂದ್ರೆ ಹೇಳಿದೆ नहीं बोलना चाहिए मन में आनंद दयावती है मन में सोच रही थी श्रीकंठ मैं ना बुलाऊंगा ना ಕರೆಯೋದಿಲ್ಲ मेरा बाई नहीं समझता ಅದನ್ನು ಮುಖ ನೋಡಿ ಇಷ್ಟಪಡೋದು ತಮ್ಮ ಅಂತ ಅನ್ಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ ಹೇಳ್ತು आनंदी पछताओगी आनंदी ಕೂಡ ಮನಸ್ಸಿನ ನೋವಾದ ಪಶ್ಚಾತ್ತಾಪವನ್ನು पछतावा मतलब पश्चाताप उन्हें है बहुत प्यारी हो गई है ऐसा ना हो कहीं चल दे श्रीकंठ ना उठे इतने में लाल बिहारी ने फिर कहा बाबी भैया से मेरा प्रणाम कहा दो ಅದಕ್ಕೆ ಅಣ್ಣನಿಗೆ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರ ಹೇಳಿ ಅಂತ ಮೌಲಿಕ ರೆಡಿ ಆಗ प्रणाम कहा दो वो मेरा मुंह नहीं देखना चाहते मुंह ಅಂದ್ರೆ ಮುಖ ನನ್ನ ಮುಖವನ್ನು ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಅವರು ಇಷ್ಟ ಇಲ್ವಂತ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇರೋದಿಲ್ಲ घर में नहीं रहता हूं बाहर चले जाता हूं छोड़कर जाता हूं घर को इसलिए मैं भी अपना मुंह उन्हें ना दिखाऊंगा ಅಣ್ಣನಿಗೆ ನನ್ನ ಮುಖ ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಾನು ತೋರಿಸೋದಿಲ್ಲ ಅಣ್ಣನಿಗೆ ಮುಖವನ್ನು ತೋರಿಸೋದಿಲ್ಲ अंत में आनंदी कमरे से निकली और उसका हाथ पकड़ लिया ಆಗ್ತಾನೆ ಅಷ್ಟೊಳಗೆ ಆನಂದಿ ಲಾಲ್ ಬಿಹಾರ್ ಸಿಂಹನನ್ನ ಕೈ ಹಿಡ್ಕೊಂಡ್ರು ಹೋಗಬೇಡ पकड़ लिया लाल बिहारी ने पीछे फिर के देखा और आंखों में आंसू भरे बोला मुझे जाने दो ನನ್ನನ್ನು ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಬಿಡಿ मुझे जाने दो ನಾನು ಹೋಗ್ತೀನಿ ಬಿಡಿ ಬಿಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾನೆ अपना भाभी से कहा आनंदी कहा जा ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ತೀಯಾನೆ ಮನೆ ಬಿಟ್ಟು ಅಂತನ್ನ ದೇವರ से पूछती ದೇವರೇ ಬೈದನ ಹತ್ರ ಕೇಳ್ತಾರೆ लाल बिहारी जहाँ कोई मेरा मुंह ना देखे ನಾನು ಯಾರು ಕೂಡ ನೋಡಬಾರದು ಯಾರು ಕೂಡ ಕಾಣಬಾರದು ಹೋಗ್ತಿಲ್ಲ आनंदी मैं ना जाने दूंगी ನಾನು ನಿನ್ನನ್ನು ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಬಿಡೋದಿಲ್ಲ लाल बिहारी मैं तुम लोगों के साथ रहने योग्य नहीं हूँ लेकिन ನಾನು ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಇರಲಿಕ್ಕೆ ಯೋಗ್ಯನಾಗಿಲ್ಲ भैया और भाभी के साथ घर में रहने के योग्य नहीं गलत काम किया है घर में अपराध किया हूँ अपराध ಮಾಡಿದ್ರಿ तुम्हारी ओर से मेरे मन में तिनक भी मैल नहीं है आप श्रीकंठ का हृदय भी पिघला ये ಮಾತನ್ನ ಕೇಳಿಬಿಟ್ಟು लाल बिहारी का बड़े भाई श्रीकंठ सिंह ఇది ಅಣ್ಣ ಅವನ ಮನಸ್ಸಿನ ಪರಿವರ್ತನೆ ಆದ ತಮ್ಮನ್ನ ಈ ಮಾತುಗಳನ್ನು ಕೇಳಿ हृदय भी पिघला उन्होंने बाहर आकर लाल बिहारी को गला से लगा लिया ಹೊರಗಡೆ ಬಂದರೆ लाल बिहारिಯನ್ನ ತಪ್ಪಿಕೊಂಡ್ರು श्रीकंठ सिंह ಇಬ್ಬರು ಕೂಡ ತಪ್ಪಿಕೊಂಡ್ರು दोनों भाई
खूब फूट फूट कर रोए ಇಬ್ಬರು ಕೂಡ ಕಬ್ಬು ದುಃಖಿಸಿ ಹೇಳುತ್ತಾರೆ ಲಾಲ್ ಬಿಹಾರಿ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಪರಿವರ್ತನೆ ಆಗಿದ್ದಾನೆ फूट फूट कर रोए लाल बिहारी ने सिसकते हुए कहा सिसकते ಅಂದ್ರೆ ದುಃಖಿಸ್ತಾ ಹೇಳ್ತಾರೆ लाल बिहारी भैया अब कभी मत कहना कि तुम्हारा मुंह ना देखूंगा अಣ್ಣ ಇನ್ನೊಂದ್ಸತಿ ಹೇಳ್ಬೇಡ್ರಿ ಇನ್ನು ಮುಖ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ ನಾನು ಹೇಳ್ಬೇಡ್ರಿ इसके सिवा आप जो दंड दे ಅದ್ರ ಬದಲು ನನಗೆ ದಂಡವನ್ನು ಕೊಟ್ಟರೆ ಶಿಕ್ಷೆಯನ್ನು ಕೊಡಿ ಏನಾದರೂ ಮೈ ಸಹಸ್ರ ಸ್ವೀಕಾರ ಕरूंगा ನಾನು ಖುಷಿಯಿಂದ ಶಿಕ್ಷೆಯನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸ್ತೀನಿ ಮೂನ್ ಹೀಗೆ देखूंगा ಮುಖ ನೋಡೋಕೆ ಇಷ್ಟಪಡಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ಬೇಡ್ರಿ ಇದ್ರ ಬದಲು ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ದ ಶ್ರೀಕಂಠ ने कामते हुए स्वस्य कहा लल्लो प्रीतिಯಿಂದ लल्लो ಅಂತ ಕರೀತಾರಲ್ಲ ಬಿಹಾರಿಗರ ಶ್ರೀಕಂಠ से इन बातों को बिल्कुल भूल जाओ ईश्वर चाहेगा तो फिर ऐसा अवसर ना आवेगा इसको ಇನ್ನೊಂದ್ಸತಿ ಈ ತರ ಯಾವುದೇ ತಪ್ಪು ಆಗಲ್ಲ ತಪ್ಪು ಮಾಡಬೇಡ ಅಂತ बेईमानों से बाहर से आकर रहे थे लेकिन तंदे श्रीकंठ सिंह और लाल बिहारी सिंह के पिता बाहर ಬರ್ತಾ ಇದ್ದ बाहर से आ रहा था देखता ಇಬ್ಬರನ್ನು ಕೂಡ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾರೆ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದರು ತಪ್ಪಿಕೊಂಡಿರೋದನ್ನು ನೋಡ್ತಾರೆ देखिए तो फिर ऐसा अवसर ना आवेगा बेईमानों सिंह बाहर से आ गए थे दोनों भाइयों को गले मिलते देखकर ಅದು ಇಬ್ಬರು ತಪ್ಪಿಕೊಂಡಿರೋದನ್ನು ನೋಡಿಬಿಟ್ಟು ಆನಂದಿಸಿ ಪುಲಕಿತ್ ಹೋಗಯಿ ಆನಂದಿಸಿ ಪುಲಕಿತ್ ಸಂತೋಷವನ್ನು ಪಡ್ತಾರೆ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದರು ಒಂದಾಗಿರೋದನ್ನು ನೋಡಿಬಿಟ್ಟು खुशी होता है पिता दोनों भाइयों को गले मिलते देखकर आनंद से पुलकित हो गए बोल उठे बड़े घर की बेटियां ऐसी ही होती है ದೊಡ್ಡ ಮನೆ ಮಗಳು ಹೀಗೆ ಇರ್ತಾಳೆ ಆನಂದ ಬಡೆ ಇರ್ತಾರೆ ಒಳ್ಳೆಯ ಸ್ವಭಾವ ಹೀಗಿರ್ಬೇಕು ದೊಡ್ಡ ಮನೆ ಮಗಳು ಹೀಗಿರ್ಬೇಕು ಐಸಿ ರಾಮ ಚಾಯೆ ಬಡೆ घर की बेटी बोल उठे बड़े घर की बेटियां ऐसी ही होती ಹೀಗೆ ಇರ್ತಾಳೆ ದೊಡ್ಡ ಮನೆ ಮಗಳು ಅಂದ್ರೆ ಬಿಗಡ್ತಾ हुआ काम बना देती है ಅಂದ್ರೆ ಹಾಳಾಗ್ತಾ ಇರೋದನ್ನ ಬಂದು ಮಾಡುವಂತ ಗುಣ ಯಾರೋ बड़े घर की बेटी है ऐसी ಹೀಗೆ ಇರ್ತಾಳೆ ಯಾರೋ बेईमानों सिंह ಹೇಳ್ತಾರೆ गांव में जिससे यह वृत्तांत सुना ಹಳ್ಳಿಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಇದೆಲ್ಲ ವಿಚಾರ ಗೊತ್ತಾಗಿರುತ್ತೆ ಅವರು ಕೂಡ ಅನ್ಕೊಂತಾರೆ उसीने इन शब्दों में आनंदी की उदारता को सराहा बड़े घर की बेटियां ऐसी ही होती ಊರಿನವರು ಕೂಡ ಮಾತಾಡ್ತಾರೆ ಕಾಪಲು ಊರಿನವರು ಕೂಡ ದೊಡ್ಡ ಮನೆಯ ಮಗಳು ಅಂದ್ರೆ ಹಿಂಗಿರ್ಬೇಕು ಹೀಗೆ ಇರ್ತಾರೆ ಹಳ್ಳಿಯವರು ಕೂಡ ಮಾತಾಡ್ತಾರೆ ಆಸ್ಪಾಸ್ಗಳು ಅಕ್ಕಪಕ್ಕದವರು ಕಾಪಲು ಊರಿನವರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಹಿಂಗಿರ್ಬೇಕು ದೊಡ್ಡ ಮನೆ ಮಗಳು ಅಂತ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಹೊಗಳುತ್ತಾರೆ तारीफ करते किसको आनंदी को आनंद का गुण स्वभाव इस गद्य में हम देखता देख छात्रों गद्य भाव बड़े घर की बेटी समाप्त हुआ ಇದರ ಬಗ್ಗೆ ನೋಟ್ಸ್ ಅನ್ನು ಕಳಿಸಿಕೊಡ್ತೀನಿ ಚೆನ್ನಾಗಿ ಬರೆದು ಅಭ್ಯಾಸವನ್ನ ಮಾಡಿ ಓದ್ಕೊಳ್ಳಿ ಅರ್ಥವಾಗಲಿಲ್ಲ ಕೇಳಿ ಪುನಃ देखिए एक शब्द या वाक्यांश में उत्तर लिखिए ಒಂದು ಭಾಷೆ ಉತ್ತರವನ್ನ ಕೇಳಿ ಒಂದು ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಉತ್ತರವನ್ನು ಬರೆಯಿರಿ एक शब्द या वाक्यांश उत्तर है ಒಂದು ಶಬ್ದದಲ್ಲಿ ಉತ್ತರ ಬರೆಯಿರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ठाकुर साहब के कितने बेटे थे ठाकुर साहब ने ಎಷ್ಟು ಜನ ಮಕ್ಕಳಿದ್ದರು दो बेटे थे ಇಬ್ಬರು ಮಕ್ಕಳು बेईमानव सिंह अपनी आधी से अधिक संपत्ति किसे बेटे के रूप में दे चुके थे बेईमानव सिंह ತನ್ನ ಅರ್ಧ ಸಂಪತ್ತನ್ನು ಯಾರಿಗಾಗಿ ಖರ್ಚು ಮಾಡಿದ್ದ वकीलों को बेन वकीलರ बेटिಗಾಗಿ ठाकुर साहब के बड़े बेटे का नाम क्या था ठाकुर साहब
ಶ್ರೀಕಂಠ ಕಬ್ಬುಗರ್ ಆಯಾ करते थे ಯಾವಾಗ ಮನೆಗೆ ಬರುತ್ತಾ ಇದ್ದ ಶ್ರೀಕಂಠ ಸಿಂಹ ಶನಿವಾರ ಶನಿವಾರ घर आया करता था ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಯಾವುದು ಅಥವಾ ಶನಿವಾರ ಕೂಡ ಸಿಗುತ್ತೆ आनंदी के पिता का नाम लिखिए भूप सिंह आनंदी का पिता का नाम भूप सिंह ताली उठाकर किसने पलट दी तट्टेಯನ್ನು ಯಾರು ಮಗುಚಿ ಹಾಕಿದವರು ಪಲಟ್ दी लाल बिहारी सिंह लाल बिहारी सिंह ने ताली पलट दी ಎಂದು ಬರೆಯಬೇಕು गौरीपुर गांव के जमींदार कौन थे गौरीपुर ಊರಿನ ಜಮೀನ್ದಾರ ಯಾರು ಬೇರಿಮಾಧವ ಸಿಂಹ किसकी आंखें लाल हो गई थी यार ಕಣ್ಣುಗಳು ಕೆಂಪಗಾದವು लाल सिट गुस्सा व्यक्त कर श्रीकंठ की आंखें श्रीकंठ सिंहನ ಕಣ್ಣುಗಳು बिगड़ता हुआ काम कौन बना लेती है ಆಡಾಗ್ತಾ ಇದ್ದನ್ನ ಯಾರು ತಡಿತಾರೆ ಯಾರು ತಡಿತಾರೆ ಅಂದ್ರೆ ಆನಂದಿ ಬಿಗುಡ್ ಅಂದ್ರೆ ಆಡಾಗ್ತಾ ಇದ್ದನ್ನ ಯಾರು ತಡಿತಾರೆ आनंदी बड़े घर की बेटी कहानी के लेखक कौन थे बड़े घर की बेटी गद्य लेखक यारो उपन्यास सम्राट मुंशी प्रेमचंद प्रेमचंद बरदरे आयु बागी निम्नलिखित वाक्य किसने किससे कहे ಕೆಳಗಿನ ವಾಕ್ಯವನ್ನು ಯಾರು ಯಾರಿಗೆ ಹೇಳಿದರು ಕೇಳಿ एक पास के जल्दी से पका दो मुझे भूख लगी है ನನಗೆ ಹಸಿವಾಗ್ತಾ ಇದೆ ಜಲ್ದಿ ರೆಡಿ ಮಾಡು ಅಂತ ಯಾರು ಹೇಳ್ತಾರೆ ಲಾಲ್ ಬಿಹಾರಿನೇ ಆನಂದಿ ಸೇ ಲಾಲ್ ಬಿಹಾರಿ ಸಿಂಹ ಆನಂದಿಗೆ ಹೇಳ್ಬೇಕು ಬಂತು जिसके गुमान पर भूली हुई हो उसे भी देखूंगा और तुम्हें भी यार ಹೇಳ್ತಾರೆ कौन कहते लाल बिहार सिंह ने आनंदी ನೋಡ್ಕೊಂಡು ಏನಾಗುತ್ತೆ आनंद बुद्धिमान लोग मूर्खों की बात पर ध्यान नहीं देते बुद्धिವಂತರಾದವರು ಮೂರ್ಖರ ಬಗ್ಗೆ ಗಮನ ಕೊಡಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಬೇರಿಮಾಧವ ಸಿಂಹನೇ श्रीकंठ से कहा है लाल बिहारी को माया को अपना भाई नहीं समझता लाल बिहारिಯನ್ನ ನಾನು ತನ್ನ ಸಹೋದರ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಳ್ಳಲ್ಲ श्रीकंठ सिंह ने बेरीमाधव सिंह से कहा है अब मेरा मुंह नहीं देखना चाहते इसलिए अब मैं जाता हूं लाल बिहारी सिंह ने श्रीकंठ सिंह से कहा था भैया अब कभी मत कहना कि तुम्हारा मुंह ना देखूंगा लाल बिहारी सिंह ने आनंदी से कहा था मुझसे जो कुछ अपराध हुआ क्षमा करना नन्नದು ದೊಡ್ಡ ತಪ್ಪಾಗಿದೆ ಕ್ಷಮಿಸಿ ಎಂದು ಹೇಳ್ತಾರೆ लाल बिहारी सिंह ने आनंदी से कहा था एक प्रश्न पूछ चुका है इस तरह पढ़िए अच्छी तरह पढ़िए नहीं समझ हुआ पूछिए धन्यवाद।